हुकला आणि थांबला तो मात्र संपलाय. पहिलाच बॉल दोन्ही संघांना खेळायच्या दृष्टिकोनातून खूप खूप शुभेच्छा. बोथ द टीम शो द गुड गेम. पहिलाच बॉल इनसाइड आउटचा देखना फटका आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच चेंडूवरती मोठा मासा गळायला लागलाय. बिग फिश डाऊन. फलंदाज विकासची झकास खेळी आपल्याला पाहायला मिळाली नाही आणि पहिल्याच चेंडूवरती मोठा मासा गळायला लागलाय. बिग फिश डाऊन. फलंदाज विकास बॅक टू द पवेलियन. बसचे आपण भानुदास यांना मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. गौरवजी पवार साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत भानुदास यांना. खांदरे टीमचा आयकॉन खेळाडू विकास आणि विकासची खेळी संपुष्टात आपल्याला पाहायला मिळाली. केतन यांची चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूची पिचिंग होती. इनसाइड आउटचा देखना फटका खेळायचा प्रयत्न होता, तो प्रयत्न फसला आणि अगदी आपण पाहू शकतो पहिल्याच चेंडूवरती मोठा मासा जो मात्र गळायला लागला. बिग फिश डाऊन. फलंदाज विकास झकास कामगिरी करू शकले नाही. आता आपल्याला पाहायला मिळतील उमेश स्ट्रायकर एंड वरती बॅटर, नॉन स्ट्रायकर एंड वरती बॅटर आपल्याला अजय पाहायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅक वरती वैयक्तिक आणि सांघिक कोड्यातील पहिलं षटक घेऊन गोलंदाज केतन. पाहूया काय करतात आपल्या संघासाठी. गोलंदाज सज्ज ओव्हर द विकेट. इथे टाकलेला बॉल दुसऱ्या चेंडूवरती दुसरा कॅच होऊ शकला असता. जर आणि तरला क्रिकेटमध्ये महत्व नसतो. टर्म्स अँड कंडिशन अप्लायज. अटी व शर्ती लागू असं आपण नेहमी म्हणतो. त्याप्रमाणे इथे पाहायला गेलं ना दुसऱ्या चेंडूवरती जो मात्र झेल ड्रॉप झालाय. म्हणतात ना पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. कॅचेस विन द मॅचेस असं समीकरण देखील आपण पाहू शकतो जो मात्र उद्ध्वस्त झालाय. शैलेश भाऊ इसामी साहेबांचं देखील आपण मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करणार आहोत. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला हा क्रीडांगण जो मात्र उपलब्ध झालाय त्यांचं देखील आपण या व्यासपीठावरती शुभ सन्मान करणार आहोत. इथे फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतो. एलिव्हेशन आहे आणि अगदी आपण पाहू शकतो खाली येथील क्षेत्ररक्षक अप्रतिम झेल. मैदानाच्या आतमध्ये टिपला जातोय झेल. फलंदाज होतोय फेल आणि फलंदाज अजयचा समाप्त होतोय खेळ. दुसऱ्या विकेटचा पतन झटका क्रमांक दुसरा. सेकंड विकेट डाऊन. डीजे पवार साहेबांच्या शुभ हस्ते आपण शैलेजी इसामी साहेबांचं शुभ सन्मान व्यासपीठावरती करणार आहोत. विनंती असेल मान्यवरांना आपण आपला यथोचित सन्मान जो मात्र स्वीकारायचा आहे. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला क्रीडांगण जो मात्र उपलब्ध झालाय या स्पर्धेसाठी त्यांचा आपण यथोचित सन्मान जो मात्र व्यासपीठावरती करणार आहोत. सन्माननीय इसामी साहेबांचा यथोचित सन्मान जो मात्र व्यासपीठावरती केला जातोय. कॅमेरामॅनला विनंती असेल कॅमेरा थोडंफार रोल करून घ्यायचंय. अनेक मान्यवरांची मांदियाई जी मात्र या स्पर्धेसाठी लाभलेली आहे त्या सर्व मान्यवरांचा देखील आपण यथोचित सन्मान जो मात्र व्यासपीठावरती करत आहोत. कारण खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची परंपरा आहे, महाराष्ट्राची संस्कृती आहे अतिथी देव भव, ही संस्कृती आपण पाळत आहोत. इथे फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू होतं, कॅपिटलाइज करू शकले नाही आणि अगदी सिंगल स्लो अँड स्टेडी विन द रेस असं आपण नेहमी म्हणतो. कारण कासवामध्ये आणि सशामध्ये जी मात्र रेस लागली होती त्याच्यामध्ये जिंकला कोण? कासव. का तर त्याच्याकडे सातत्य होतं आणि त्या सातत्याने तुम्हाला इथून मात्र धावा बनवाव्या लागतील. धावा बनवणं गरजेचं आहे कारण ज्यावेळेस तुम्ही धावा बनवाल त्यावेळेस गोलंदाजाकडे देखील एक फायटिंग टोटल असेल. स्टार 11 खांदारे विपक्ष शेलारी अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. दोन बलाढ्य संघ इन ऍक्शन. जाबाज बनाम जिगरबाज अशी ही इथे टाकलेला बॉल. स्लोवर वनचा वापर आपल्याला पाहायला मिळते. स्लोवर वन नकल चेंडू टाकला आणि खऱ्या अर्थानं आम्ही एक गोष्ट नेहमी म्हणतो की नकल चेंडू टाकण्यासाठी अकलची गरज असते आणि ती अकल या गोलंदाजाकडे आहे अशी आपण नक्कीच पाहिली. थोड्याफार प्रमाणामध्ये आपण पाहायला गेलं ना तर पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडू जो विकेटची प्राप्ती होऊ शकली असती तिथे मिळाली सिंगल. तिसऱ्या चेंडूवरती विकेटची प्राप्ती पुन्हा एकदा. इथे टाकलेला बॉल शफल होऊन खेळायचा प्रयत्न यशांच्या मागे थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याला चूक पाहायला मिळाली आणि येस अशा रीतीने षटक क्रमांक पहिलं समाप्त आपल्याला पाहायला मिळालं आणि षटक क्रमांक पहिलं समाप्त झाल्यानंतर स्टार 11 खांदार आहे संघाची धावसंख्या असेल 2 गडी बाद 2. 2 विकेट डाऊन 2 रन्स ऑन द बोर्ड. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना स्टार 11 खांदारे ही आपल्याला टीम पाहायला मिळते. शेलारी विपक्ष स्टार 11 खांदारे अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये. तर यापुढील होणारा सामना आंबेडेंबे विपक्ष खाटेकर. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी यायचे ज्यावेळेस मिड इनिंग्स होईल. बोथ द टीम कॅप्टन. सामना 4 षटकांचा असेल आणि 4 षटक हाताळण्यासाठी 20 मिनिटांचा अवधी देण्यात येईल याची देखील नोंद करून घ्यायची आहे.
एक चांगली अशी स्पर्धा, डोळ्यांचं पारणं पिळावं अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि विनंती असेल जी मात्र लाईटमॅन्सला, आपण दिवे पेटवायचे आहेत. लख लख दिव्यांनी प्रकाशमय झालेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. इथून मात्र काय झालं याला अर्थ नसेल, पुढे काय होणार आहे याला नक्कीच अर्थ असेल. कारण एक गोष्ट आम्ही नेहमी म्हणतो, जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता, जब तक ना पडे हथौड़े के घाव पत्थर भी कभी भगवान नहीं होता. आणि ते हातोड्याचे घाव मैदानाच्या आतमध्ये सोसावे लागतील. कारण जोपर्यंत दगडाला देखील हातोड्याचे घाव येत नाही तोपर्यंत देवपणा हा दगडाला येत नाही. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. संत गती, मंद गती, कासव छाप, कछवा छाप खेळीची मात्र आपल्याला पाहायला मिळाली. आणि तब्बल 2च धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 2 धावा या धावफलकावरती आहेत. 2 गडी बाद देखील झालेले आहेत. इथून मात्र धावा बनवावे लागतील, विकेट्स देखील कमी गमवावे लागतील. पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय. दुसरं षटक प्रगती पथावरती असेल. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. सचिन इथे टाकलेला हा बॉल अगदी आपण पाहू शकतो शफल होऊन खेळायचा प्रयत्न, अगदी फलंदाज बीट झाले. आणि यस लीग बायच्या स्वरूपात पंच प्रवीण विशेष सर आम्हाला कळवत आहेत की एक धाव जी मात्र ऍड होईल आणि धावसंख्या 3. ज्यावेळेस आम्ही छोटे होतो, ज्यावेळेस आमच्याकडे समालोचकांचा दांडगा अनुभव नव्हता, त्यावेळेस आमच्या हाताला हात देऊन ज्या माणसाने आम्हाला पुढे नेलं तो व्यक्तिमत्व आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. प्रवीण विशे उर्फ भाऊ दादा, ज्याला आम्ही भाऊ दादा म्हणतो, त्यांच्या माध्यमातून नक्कीच मी जो इथे आहे तो त्यांच्यामुळेच आहे. इथे रिवर्स अटॅक करायचा प्रयत्न होता. रिवर्स अटॅक म्हणजे देखील दुधारी तलवार असते. लगी तो आबाद नाही तो बर्बाद, लगी तो तीर नाही तो फकीर. इथे मात्र सिंगल धाव ऍड होईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल जी मात्र 4. 4 रन ऑन द बोर्ड. जिंदगी छान आहे पण थोडी लहान आहे, रडतोस काय वेड्या लढण्यात शान आहे, काट्यात झुलती फुलांची एक कमान आहे, हवेत एक कारण दुनिया एक दुकान आहे. जो म्हणतो हे जीवन निरार्थ आहे तो बैमान आहे. कारण जीवनामध्ये कधी असावं लागतं, कधी रडावं लागतं, उंच धबधबा पडायला देखील पाण्याला उंचावरून पडावं लागतं. आणि तेच इथे मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. चांगल्या प्रकारची बॅटिंग करणं गरजेची आहे. इथून मात्र डॉट बॉल आपण पाहू शकतो. डॉट बॉल कमी खेळणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही डॉट बॉल खेळता त्यावेळेस प्रेशर येतो आणि प्रेशर ही फार मोठी गोष्ट आहे. प्रेशर निखरतो देखील किंवा एखाद्या खेळाडूला बिखरतो देखील. धावसंख्या असेल धावफलकावरती 4. 2 गडी बाद आपल्याला पाहायला मिळतील. इथे मिस्टर फटका आपल्याला पाहायला मिळते. अलॉंग द वी चेंडूला स्टिअर केलाय. क्षेत्ररक्षक असतील लॉंग ऑन क्षेत्रामध्ये उचलतील फेकतील तोपर्यंत घेतलेली सिंगल कलेक्शन थोडंफार आपल्याला चुकीचं पाहायला मिळालं. थोडंफार फंबलनेस, पण हरकत नाही. सिंगल धाव, पुश करो और खुश रहो अशा मनस्थितीमध्ये चालवायची मात्र बॅटिंग. प्रथम बॅटिंग करत असताना स्टार 11 खानदार या टीमची जर पाहायला गेलं तर विकास आणि अजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली होती सलामीला. दोन्ही फलंदाज बाद झालेत आणि आता उमेश आणि अकबर वरती जिम्मेदारी. इथे टाकलेला बॉल लेट कटचा देखणा नजराणा आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक असतील शॉर्ट कव्हर रिजन मध्ये. तत्पूर्वी घेतलेली सिंगल. धावसंख्या 1 ने पुढे पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 6 धावा या धावफलकावरती आहेत. ज्यावेळेस तुम्हाला लांबचा पल्ला गाठायचा असतो ना त्यावेळेस तुम्हाला प्लेननी सफर करावं लागतं. इथून मात्र मोठ्या धावसंख्या जर तुम्हाला गाठायच्या असतील ना तर षटकार आणि चौकारांमध्ये डील करावी लागेल. पाहूया ती डील होईल की नाही. कारण म्हणतो ना की हमारे नसीब में क्या है ये तो मुकद्दर की बात है लेकिन हम कुछ ना करे ये तो गलत बात है. इथून मात्र प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. लेट कटचा देखणारा फिल्डर साठी खूप मोठी चेज असेल तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये धाक मिल्का भाग अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. अगदी आपण पाहायला गेलं तर येस चेंडू सीमा पार संघर्ष करतोय जो मात्र स्टार 11 खानदारी संघ आणि संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय चौकार. मस्ट नीडेड 4 रन फॉर द स्टार 11 खानदारी डीजे. पवार साहेबांचा इथे मात्र आपण यथोचित मान आणि शुभ सन्मान जो मात्र व्यासपीठावरती करणार आहोत. साहेबांना विनंती असेल आपण आपला मान सन्मान जो मात्र स्वीकारायचा आहे. सन्माननीय भरत अण्णा पवार साहेबांना विनंती असेल साहेब आपण आपला मान सन्मान जो मात्र व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून स्वीकारायचा आहे. नक्कीच आपण पाहायला गेलं तर साहेबांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य जो मात्र शिवशिवळेश्वर चषक 2022 ला लाभला आणि मायची सन्मानाची दमदार उबदार शाल
महाराष्ट्राचं महावस्त्र शाल देऊन तसेच प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा यथोचित सन्मान जो मात्र आपण या व्यासपीठावरती करत आहोत. साहेबांची उपस्थिती या स्पर्धेसाठी अमूल्य राहील. साहेबांचं देखील मनपूर्वक आभार. आपला मूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल. नाव बॅक टू दी क्रिकेट, नाव बॅक टू दी ऍक्शन, नाव बॅक टू दी ग्राउंड. आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दोन बलाढ्य संघ पाहायला मिळतील. शेर के सामने सवा शेर, वाघासमोर ढाण्या वाघ. अगदी आपण पाहायला गेलं तर शेलारी विपक्ष स्टार 11 खांदारी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसातील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. शरद मामा पवार मामांचा देखील आपण यथोचित सन्मान जो मात्र व्यासपीठावरती करणार आहोत. विनंती असेल मामांना, मामा आपण आपला यथोचित मानाने शुभ सन्मान जो मात्र व्यासपीठावरती स्वीकारायचा आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज शैलेश आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या असेल धावफलकावरती 10. संत गती मंद गती जी मात्र पाहायला मिळते. पाहूया शैलेश काय करतायत आपल्या संघासाठी. इथे हा पिच चेंडू होता आणि पुलचा देखील फटका आपल्याला पाहायला मिळतोय. पुल अँड पॉवरफुल अँड सक्सेसफुल. चेंडू सीमा रशा पलीकडे गुल मितील धावा 4. चेंडू सीमा बार हा येतोय चौका. अशाच प्रकारची फटकेबाजी जी मात्र स्टार 11 खांदारा या संघाला आवश्यक आहे आणि तशाच प्रकारची फटकेबाजी जी मात्र मैदानाच्या आतमध्ये आम्हाला पाहायला मिळते. आम्ही एक गोष्ट नेहमी म्हणतो, ना कदबडा ना पदबडा, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बडा. इथे स्लोवर वनचा वापर आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आउटसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी. पंचांचे दोन्ही हात समांतर. अवंतरची धाव जी मात्र ऍड होईल. गेंद डालना चाहते थे बाशी में, गेंद गई काशी में. गेंद डालना चाहते थे कसारा, गेंद गई कर्जत. जखम मांडीला आणि इडा शेंडीला. अशा प्रकारचं समीकरण. इथे स्लोवर वनचा वापर. चांगल्या प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. चेंडू राईज झाला, फलंदाज सरप्राईज झाला आणि त्याला अनुषंगून हा होता डॉट बॉल. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. शैलेश यांच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती खरपूस समाचार. वेलकम टू दी ग्राउंड. शैलेश यांचा समाचार घेतला. त्यानंतर वाईड बॉल आणि त्यानंतर चांगल्या प्रकारचा क्रिकेटचा C4 कंट्रोल दाखवून कमबॅक जो मात्र पाहायला मिळतोय. इथे शफल झाले आणि फटका देखील दमदार आपल्याला पाहायला मिळतोय. मिळतील धावा किती हे नक्कीच वेटिंग असेल. येस, फक्त आणि फक्त सिंगल. कुठून कुठून मारायचा प्रयत्न होता. येस, 2 धावा ज्या मात्र ऍड होतील. येस, डिक्लेअर 2 असतील. 2 धावाच्या मात्र ऍड होतील. धावसंख्या 17. 17 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण जगभर जे मात्र पोहोचवत आहोत त्यांचं देखील संपूर्ण टीमचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. तसेच जोडलेल्या माझ्या तमाम क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा मी शिवशिवळेश्वर चषक 2022च्या माध्यमातून हार्दिक हार्दिक प्रसन्न महेंद्र चव्हाण द व्हॉइस ऑफ कल्याण हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. 17 धावा या धावफलकावरती. 17 रन्स ऑन द बोर्ड. गडी बाद झाले 2. डुबती नैया किनारे पोहोचावी लागेल. अगदी डाव सावरावा लागेल या 2 फलंदाजांना आणि तशा प्रकारचीच कामगिरी. इथे लेटकटचा देखना नजराना ऑफ साइडला फक्त आणि फक्त दिशा दाखवली. डीप कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते. उचलतील फेकतील तोपर्यंत अगदी आपण पाहू शकतो पंचांकडे अपील केली होती. पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूपपणे पंच पोहोचलेले आहेत आणि मिळतील तोपर्यंत 2 धावा. धावांसाठी संघर्ष, धावांसाठी धावाधाव, धावांसाठी पळापळ, धावांसाठी आंदोलन, धावांसाठी समुद्र मंथन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. मिळतील धावा 2. धावसंख्या असेल 19. 19 रन्स ऑन द बोर्ड. 4 षटकांमध्ये तुम्हाला मिनिमम टू मिनिमम 35 धावा बनवणं गरजेचं आहे. इथे मिस टाइम फटका आपल्याला पाहायला मिळतोय. लॉस्ट केलेला फटका आपण पाहू शकतो. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक असतील, धडपडतील पण मिळेल फक्त आणि फक्त 2 धावा. धडपडतील पण चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 21. 21 धावा आणि या षटकाचा जर विचार केला ना तर खरपूस समाचार जो मात्र शैलेशांचं घेतलाय. प्रत्येक चेंडूवरती आपण पाहू शकतो जो मात्र धावा एकवटल्या गेल्यात. इथे फटका चांगला आहे. फटका देखना क्षेत्ररक्षक देखील असतील. फ्लाय इनटू द एअर अँड ड्रॉप इनटू द फिंगर. दिस इज माय कॅच अँड शुअरली टेकन असं म्हणत असताना विकेटचं पतन निलेश जे मात्र झेल पकडत होते आणि त्यांच्या माध्यमातून अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद विकेटचं पतन. झटका क्रमांक 3. अकबरची केळी जंबूस्टार. अकबर बॅक टू दी डगआउट.
जे खाटेकर विपक्ष आंबेटिंबे जी मात्र यापुढील मॅच असेल त्यामुळे नक्कीच विनंती असेल ज्यावेळेस बेडिनिंग होईल दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण उपस्थित राहायचे जिथे मान्यवरांचे शुभ असते नाणेफेकीचा कौल जो मात्र करण्यात येईल एक तर कर्ज बाजारी त्यात उसना शेजारी अशा प्रकारची कामगिरी धावा बनल्या नाहीयेत त्यामध्ये विकेटचं पतन देखील होत आहे आणि अगदी पाहायला गेलं ना इथून मात्र शेवटच्या षटकामध्ये प्रत्येक चेंडू आउट ऑफ दी पार्क प्रत्येक चेंडूला सीमारेषा पार पोहोचवावा लागेल आणि ती कामगिरी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये 21 रन्स ऑन द बोर्ड 21 धावा या धावफलकावरती आहेत षटक क्रमांक 3 देखील समाप्त 3 गडी बाद झालेले आहेत जर पाहायला गेलं अकबर जे मात्र पवेलियनच्या दिशेने परतत असताना आपल्याला पाहायला मिळाले त्यानंतर सलामीला आलेले 2 फलंदाज विकास आणि अजय हे देखील पवेलियनच्या दिशेला आहेत आता मात्र आपल्याला पाहायला मिळतील चपिक आणि उमेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये स्टार 11 खांदार या टीमची वर्चस्व गाजवतोय जो मात्र शेलारी संघ फ्रंट फूट वरती आहे बॅक फूट वरती आहे स्टार 11 खांदारे संघ पण खांदारे संघाला देखील चांगल्या प्रकारची कामगिरी करणं गरजेची आहे इथे शपथून घ्यायचा प्रयत्न मिस्टर फटका आणि फलंदाज बाद विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतोय अगदी झेल सोपं होतं आणि सोपं झेल कबूल करत असताना हाताचा पिसारा फुलवलाय 1 मोर विकेट डाऊन फलंदाज बाद तू चल मैं आया अशी मनस्थिती आणि अशा मनस्थितीमध्ये बॅटिंग करत असताना अजून एक फलंदाज बाद उमेशची खेळी संपुष्टात उमेश बॅक टू दी डगआउट षटका क्रमांक 4 विकेटचं पतन सुदर्शन जी आगे साहेबांच्या सुवर्ण अक्षरामध्ये आम्ही स्कोरबोर्ड सजलेलं पाहू शकतो जितकं सुंदर चेहरा तितकीच चांगली हँडरायटिंग सुदर्शन दादांची इथे टाकलेला चांगला चेंडू अगदी नसेल वाईट बॉल पंचांचा इशारा येत असताना खाटेकर आणि आंबेटिंबे बोथ द टीम कॅप्टन शुड बी रेडी नियर द टॉस बॉक्स ड्युरिंग मिड इनिंग्स दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल मिड इनिंग्सच्या वेळेस आपण टॉस अडी यायचंय जिथे मान्यवरांच्या शुभ असते नाणेफेकीचा कौल करण्यात येईल स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतोय पंचांनी इशारा केलेला आहे जो मात्र नो बॉल बीमर बॉल आहे रेस्ट ऑफ हाईट उघडा डोळे पाहणी पुढील चेंडू असेल फ्री हिट आणि फ्री हिटचा इशारा जो मात्र पंच प्रवीण विशेष सरांनी दिलेला आहे पुन्हा पठाण सर प्राऊड ऑफ शहापूर तसेच आपल्याला पाहायला मिळतील मेन पंचांच्या भूमिकेमध्ये प्रवीणजी विशेष सर प्राऊड ऑफ कल्याण इथे बैठी फटका खेळायचा प्रयत्न होता प्रयत्न फसलाय आणि डॉट बॉल फ्रीडच्या चेंडूवरती समाचार घेऊ शकले नाही आणि हा येईल सिंगल देखील येऊ शकणार नाही सिंगल देखील येणार नाही धावसंख्या 23-23 आतापर्यंत 2 चेंडू हाताळले आहेत पहिल्या चेंडूवरती विकेट त्यानंतर वाईड नो बॉल नंतर त्यानंतर डॉट बॉल इथे बॅकफुटला आले बॅकफुटला येऊन ऑन द राईस खेळलेला फटका डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक असतील चेंडू अगदी फटीतून गेलाय दोन्ही पायांच्या तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट 3 धावा धावसंख्या धावफलकावरती 3 पुढे सर्कल जाऊन पोहोचेल 26-26 धावा या धावफलकावरती आज शेवटचं षटक मार्गस्थ आहे गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील नयन वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक कोट्यातील शेवटचं अखेरचं निर्वाणीचं स्लॉग ओव्हरचं डेथ ओव्हरचं हानामारीचं अखेरचं 4थं षटक मार्गस्थ गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज नयन स्ट्रायकर एंड वरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतील इथे पुन्हा एकदा आपण पाहू शकतो नो बॉल पंचांचा इशारा येत असताना नो +4 या मिळतील एकूण 5 धावा पंजा खोललाय जो मात्र स्टार 11 खानदारे संघाने हिम्मत मर्दा और मदत खुदा अशा प्रकारची समीकरण मैदानाच्या आतमध्ये व्हॉलंटियर्सना विनंती असेल काटेकर संघ आंबेटिंबे संघ स्वयंसेवकांना विनंती असेल त्वरित कॉमेंटवर संपर्क साधायचा आहे काटेकर संघ आंबेटिंबे संघ नक्कीच व्हॉलंटियर्सना विनंती असेल ही स्पर्धा आपली आहे तर आपल्या माध्यमातून सहकार्याची अपेक्षा असेल आपल्याला विनंती असेल जे चेंडू गेलेला आहे तो चेंडू आपण परत ग्राउंडच्या दिशेने मार्गस्थ करायचा आहे
ऑल इंडिया स्वयंसेवक, येस थँक्यू. मॅच बॉल आलेला आहे. नो बॉल +4. 31 धावा या धावफलकावरती आहेत. आकाळात पडलेला पाऊस त्याप्रमाणे हा नो बॉल आणि त्याच्यावरती एकवटला गेलेला हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. प्रसन्न चव्हाण, कल्याण, ओके. विनंती असेल, सभा नाही आहे त्यामुळे खुर्च्या पसरवून बसायचं आहे. व्हॉलेंटियर जर एका साईडला असतील, दुसरीकडे चेंडू गेला तर तो आणणार कोण, त्यानंतर वादविवाद होतील. त्याप्रमाणे विनंती असेल आपल्याला की खुर्च्या पसरवून बसायचं आहे. बंटी बांगर, आपण जिथे कुठे असाल व्यवस्थापन समितीने आपल्याला सूचना केलेली आहे, आपण बाहेर जायचंय जिथे आपल्याला व्हॉलेंटियरची भूमिका जी मात्र बजवायची आहे. काटेकर संघ आंबेडकर संघ लास्ट अँड फायनल कॉल असेल आंबेडेंबे संघाला तसेच खाटेकर संघाला. पॅनल्टीला सामोरं जावं का, आणि जर मिड इनिंग्सच्या वेळेस आपण टॉस बॉक्स मध्ये आले नाही तर पॅनल्टी असेल याची देखील नोंद करून घ्यायची. आणि नक्कीच जे पॉवरचे पोल आहेत, लाईटचे पोल आहेत, त्यांच्या जवळ कोणीही यायचं नाहीये. जे लाईट टॉवर आहेत ना त्यांच्या जवळ देखील कोणी फिरकायचं नाहीये मित्रांनो. करंट लागू शकतो किंवा कुठल्याही प्रकारचा तांत्रिक बिघाड येऊ शकतो. त्यामुळे विनंती असेल मित्रांनो तुम्हाला की आपण सहकार्य करा. सहकार्याची भूमिका आपल्या माध्यमातून देखील गरजेची आहे. प्रेक्षक आहात, तुम्हीच या स्पर्धेचे केंद्रबिंदू आहात. माफी मागतो, पण आपण सहकार्य करा आणि आपल्या माध्यमातून देखील सहकार्याची अपेक्षा जी मात्र आम्हाला गरजेची आहे. व्हॉलेंटियर्सना विनंती असेल आपण थोडंफार प्रमाणामध्ये डिस्टन्स ठेवायचे. चेंडू जर गेला तर आपल्या माध्यमातून देखील अपेक्षा असेल जी मात्र सहकार्याची, आणि त्याला अनुषंगून आपण ही ऍक्शन घ्यायची आहे. आणि सामना लवकर सुरू करायचा आहे. पंच सामना सुरू करायचा. पंच सामना सुरू करायचा आहे मित्रांनो. आमचे अगदी जवळचे मित्र रमेश महाराज शिंदे सर नेहमी म्हणतात की वनवा पेटला, झाडं वाचवणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे आयुष्य जगत आहात, पाणी वाचवणं गरजेचं आहे. आयुष्य जगत आहात, माणसं वाचवणं गरजेचं आहे. बॅटिंग करत असताल विकेट वाचवणं गरजेचं आहे. फिल्डिंग करत असाल धावा वाचवणं गरजेचं आहे. स्पर्धा लाख मोलाची, इथे वेळ वाचवणं गरजेचं आहे. आमचं ऐकू नका, आमच्या महाराजांचं नक्की ऐका आणि वेळ वाचवा मित्रांनो प्लीज. खाटेकर संघ आंबेडेंबे संघ दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण त्वरित रिपोर्टिंग करायची आहे. समालोचन कक्षाजवळ, कॉमेडी बॉक्स जवळ व्यवस्थापन समितीचे काही सभासद आहेत, त्यांच्या माध्यमातून आपल्याला सूचना जी मात्र आलेली आहे. गोलंदाज सज्ज, इथे टाइम फटका आपल्याला पाहायला मिळतो. ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेला फटका. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होते ज्यांच्या माध्यमातून चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षण उचलतील फेकतील तोपर्यंत घेतलेली सिंगल. धावसंख्या 32. 32 धावा या धावफलकावरती. आमचे मोठे बंधू विकास हिंदूराव पहिल्याच चेंडूवरती आउट झाले. त्यांच्या माध्यमातून आम्हाला अपेक्षा होती चांगल्या प्रकारची कामगिरी होईल. हरकत नाही, खेळ आहे. असफलता भी एक चुनौती, उसे स्वीकार करो, देखो परखो और फिर सुधार करो. यूं ही किसी की जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आणि प्रयत्न करा पुढच्या मॅच मध्ये जरी मॅच जिंकली तर. इथे आपण पाहू शकतो लूज चेंडू होता, चेंडू मध्ये एलिव्हेशन होतं, खाली क्षेत्ररक्षक नाहीयेत, रोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. आणि तत्पूर्वी आपण जर पाहायला गेलं तर मिळतील या 2 धावा. धावसंख्या इथून मात्र पुढे सरसावेल. अजून 2 धावा, अजून 1 धाव, 3 धावा आणि चेंडू सरळ निघून जातोय सीमा रेषा पलीकडे. मिळतील पंच. धन्यवाद पंच. येस, फलंदाज बाद असतील असं पंचांचा डिसिजन येतोय. पंच धावा किती आहेत हे आपण कळवायचंय. दोन धावा, विकेट, एकच धाव. ओके, फक्त आणि फक्त एकच धाव. डगआउटच्या उंबरठ्यावरून देखील खुशीची लहर जी मात्र दौडली गेली होती. पण अगदी पाहायला गेलं ना तर फलंदाज जे मात्र बाद झाले. अन्यथा 6 धावा अजून एक्स्ट्रा ज्या मात्र मिळाल्या असत्या.
सन्माननीय अमोलजी कतोरे सर त्यांच्या माध्यमातून MTPL चा भव्य दिव्य आयोजन जो मात्र आपल्याला पाहायला मिळालं. साहेबांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. साहेबांचा आपण यथोचित मान आणि शुभ सन्मान जो मात्र व्यासपीठावरती करणार आहोत. इथे बॅकफुटला आले, ऑन द राईज खेळायचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला. येस 2 मिनिट जराशी आपण पाहू शकतो मॅच थांबवायची आहे. येस मॅच संपलेली आहे आपण पाहू शकतो. जो मात्र एक इनिंग संपलेली आहे आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 35, 4 गडी बाद 36 धावांचं लक्ष असेल. 9.00 च्या सरासरीने धावा ज्या मात्र सेकंड इनिंग मध्ये बनवाव्या लागतील शेलारी संघाला. नक्कीच आपण शुभ सन्मान जो मात्र करणार आहोत अमोलजी कथोरे साहेबांचा. व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून हा शुभ सन्मान करण्यात येईल. विनंती असेल अमोलजी कथोरे साहेबांना आपण आपला शुभ सन्मान जो मात्र व्यासपीठावरती स्वीकारायचा आहे. सन्माननीय महेशजी भांगर साहेबांच्या शुभ हस्ते आपण आदरणीय अमोलजी कथोरे साहेबांचा यथोचित सन्मान जो मात्र व्यासपीठावरती करणार आहोत. विनंती असेल साहेबांना आपण आपला यथोचित सन्मान जो मात्र व्यासपीठावरती स्वीकारायचा आहे. मानाची सन्मानाची दमदार आणि उबदार शाल, महाराष्ट्राचं महावस्त्र शाल देऊन, तसेच आपण जर पाहायला गेलं तर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा यथोचित सन्मान जो मात्र व्यासपीठावरती केला जातोय. साहेबांचा देखील मनपूर्वक आभार. आपला अमूल्य वेळ जो मात्र या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल मनापासून हार्दिक हार्दिक शिवशिवळेश्वर चषक 2022 च्या माध्यमातून हार्दिक हार्दिक आभार. सन्माननीय संतोषजी शिंगोळे साहेबांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. वडवली गावचे उद्योजक आणि आदर्श समाजसेवक सन्माननीय संतोषजी शिंगोळे साहेबांचा देखील आपण यथोचित मान आणि शुभ सन्मान जो मात्र व्यासपीठावरती करणार आहोत. विनंती असेल साहेबांना आपण आपला यथोचित सन्मान मात्र स्वीकारायचा आहे आणि सामना लवकर सुरू करायचा आहे. धावसंख्या असेल धावफलकावरती 35, 36 धावांचं लक्ष असेल. 9.00 च्या सरासरीने धावा बनवायचे. 24 चेंडूंमध्ये 36. आलेल्या सर्व मान्यवरांचं शिवशिवळेश्वर चषक 2022 च्या माध्यमातून हार्दिक हार्दिक सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. चोवीस चेंडू आणि 36 धावांचं लक्ष असेल जे मात्र शेलारी संघासमोर. आणि ज्यावेळेस या चेजला सुरुवात होईल त्यावेळेस नक्कीच मी मनोगत व्यक्त करायला तसेच समालोचनाला इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक जुन्नरचं भूषण, आमचे अगदी लाडके मित्र निखिलजी ठोंबरे सरांना. तुर्तास तुम्ही कुठे जाऊ नका, ये तो सिर्फ झाकी है, असली पिक्चर तो अभी बाकी है. आणि नक्कीच तो पिक्चर पाहण्यासाठी तुम्ही देखील आतुर असाल, आम्ही देखील आतुर आहोत, दर्शक देखील आतुर असतील, आमचे स्कोरर देखील आतुर आहेत, सर्वच आतुर आहेत. त्यामुळे नक्कीच आता मात्र सुरुवात होते या दुसऱ्या इनिंगला जिथे बनवायचे 24 चेंडूंमध्ये 36 धावा. आणि ज्यावेळेस सुरुवात होईल मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ जुन्नर निखिल जी ठोंबरे सरांना. थँक्यू. थँक्यू प्रसन्न. गुड इव्हिनिंग ऑल व्ह्युअर्स. आलेल्या तमाम लाडके क्रिकेट रसिकांचं शिवशिवळेश्वर चषक 2022 मध्ये सहर्ष स्वागत.
गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपण सामना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय स्टार 11 खांदारे आणि त्यांना फाईट करते टीम शेलारी. धावा बनवल्यात 35 आणि 36 टार्गेट चेस करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. शेलारी गावाचा ज्या वेळेस नामोल्य केला जातो त्या वेळेस कमलाकर भोईर अर्थात अण्णा आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतात. परंतु आज आपण पाहतोय सर्व यंगस्टर मैदानामध्ये कशा प्रकारची कामगिरी करतील टीम शेलारी साठी ते आपल्याला पाहायचंय. 36 धावांचा टार्गेट सलामीचे पार्टनर मैदानामध्ये अंकित आणि केतन ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली. पहिलं षटक गतळण्यासाठी उमेशच्या हातामध्ये चेंडू आहे. स्टार 11 खांदारे त्यांना फाईट करत असताना टीम शेलारी आपल्याला पाहायला मिळते. 36चं टार्गेट प्रति षटकामध्ये 9 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर उमेश तयार होतोय. पहिलं षटक तळण्यासाठी पॉवर प्लेचं षटक महत्वाचं षटक राहील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. उमेशच्या हातामध्ये बॉल आहे. पहिलाच बॉल केतनच्या पाठमधून मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर केले परंतु इथे कॅच कंप्लीट होऊ शकली नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पहिल्या बॉलवर आल्या 2 धावा. शेवटचे 23 बॉल आणि आता 34 धावांची आवश्यकता. 36चा पाठलाग करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतील केतन. त्या केतनच्या अंकितच्या बॅटमधून या 2 धावा येताना पाहायला मिळतील. सुरुवात तर झाली या टीम शेलारीची. गोलंदाज तयार उमेश. इथे टाकलेला बॉल क्विकर पण आपल्याला पाहायला मिळतो. एष्टी रक्षण चांगलं राहिलं स्टार 11 खांदारीच्या खेळाडूचं. हा चेंडू डॉट येईल. डॉट चेंडू महत्वाचे राहतील. ज्यावेळेस तुम्ही 36 धावा ज्या मात्र डिपेंड करणार आहात त्या वेळेस डॉट बॉल विकेट महत्वाच्या राहतील क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम साठी. दुसऱ्या बाजूनं शेलारी टीम आपण 36 धावांचा पाठलाग करताना या टीमला पाहतोय. ज्या टीमकडे विस्फोटक फलंदाजांचा भरणा या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. धावफलकावर 2 धावा. उमेश खांदारे एक्सप्रेस सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवर. इथे टाकलेला बॉल पुन्हा एकदा लाजबाब चेंडू. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन. इथे आपण फ्लड लाईट मध्ये गेम पाहतो आणि 36 धावा या मुबलक देखील होऊ शकतील जर तुमच्या गोलंदाजांकडे अचूकता असेल तर. इथे 3 चेंडू आतापर्यंत टाकले. 2 धावा धावफलकावर. 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ऑनलाईन प्रेक्षक वर्ग आमच्या बरोबर जोडले गेले. त्या सर्व ऑनलाईन प्रेक्षक वर्गाचं देखील शिवशिवळेश्वर चषक 2022 माध्यमातून सहर्ष स्वागत. उमेशचा बॉल शॉर्ट पिच बॉल पॉइंटच्या डोक्यावरून फटका सजवलाय. तिथे क्षेत्ररक्षक पाठलाग करतील. 1 धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढती जाऊन पोहोचेल ती आता 4 या धावसंख्येवर. 4 ऑन द बोर्ड. बाउंड्री 4 धावा. चौकार जो मात्र पाहायला मिळतोय. 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 या धावसंख्येवर. या स्पर्धेतला पहिला चौकार देखील किरण दळवीच्या पाठमधून आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे देखील अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतो. इथे मोठा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. मोठा प्रहार. वार पे पलटवार. गेम सीमापार. रन मिलेगे 4. चौकार. त्यांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावर जो मात्र करणार आहोत. मी विनंती करतो तेजस इसमे यांना की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करणार आहोत. 10 ऑन द बोर्ड. सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर बॅटर अंकित. विराट कोहलीचा खूप मोठा फॅन हा खेळाडू आणि सध्याच्या घडीला चांगलं क्रिकेट खेळतोय टीम शेलारी साठी. अंकितच्या पाडमधून आतापर्यंत 2 चौकार आले. धावफलकावर 10 धावा. पहिलं षटक उमेश गोलंदाजी मार्कवर होतोय तयार. इथे टाकलेला बॉल फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. चेंडू डॉट येईल. चेंडू निर्धाव. पहिलं षटक कंप्लीट. धावफलकावर धावसंख्या 10. शेवटचे 18 बॉल 26 धावांची आवश्यकता. ऐकूयात सुमधुर संगीत आमच्या
तुषार मडके यांच्या माध्यमातून अप्रतिम ऑपरेटिंग आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील शिवशिवळेश्वर चषकाच्या वतीनं सहर्ष असं स्वागत. वेळ वाचवणं हे महत्वाचं राहील. 4 षटकांसाठी मॅक्झिमम तुमच्याकडे 20 मिनिटाचा वेळ आहे. त्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला काही करून 4 षटकं टाकणं गरजेचंच राहील. याची मात्र नोंद घ्या. फर्स्ट इनिंग असो किंवा सेकंड इनिंग असो, मॅक्झिमम 20 मिनिटं. त्या 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायचीच आहेत. धाबलकावर धाव संख्येचा विचार केला 10 बनवल्यात. शेवटचे 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये आता 26 धावांची आवश्यकता. सलामीची जोडी केतन आणि अंकित आपण मैदानामध्ये पाहतोय. चांगल्या दर्जाचा खेळ अंकितच्या माध्यमातून राहिलाय. त्याला केतन कशा प्रकारची साथ देईल. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. जयच्या त्यामध्ये बॉल. खांदारे टीम कशा प्रकारचं कार्य मैदानामध्ये करते ते देखील आपल्याला पाहायचंय. सातत्याने या शिवळे गावाचा ज्या ज्या वेळेस उल्लेख केला जातो त्या वेळेस बाळामध्ये यांचं क्रिकेट सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. आणि आता सध्याच्या घडीला या मुरबाड नगरीमध्ये या गावाची चर्चा बरीचशी रंगली. नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धा, रजनी क्रिकेट स्पर्धेचं दमदार आयोजन, दमदार नियोजन आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू डॉट आला जयेश या गोलंदाजाचा. केतन साठी देखील पहिला चेंडू होता आणि पहिला चेंडू डॉट येतोय. समीकरण चेंज होईल. शेवटचे 17 बॉल आहेत आणि आता 17 बॉल मध्ये 26 धावांची आवश्यकता. क्रिकेटचा हा रणसंग्राम. इथे टाकलेला बॉल, फटका, नजाकत, ताकद आणि या स्पर्धेतला पहिला षटकार, दुसरा षटकार बॅटर केतनच्या बॅटमधून. मधला पहिला तर या स्पर्धेतला दुसरा षटकार इथे घेत असताना बॅटर केतन. चांगला स्ट्रोक. डबल कव्हर धाव संख्या 16, 16 ऑन द बोर्ड. या फटक्यांसाठी या खेळाडूची ओळख आहे टीम शेलारी मध्ये. चांगलं क्रिकेट. फुल टॉस बॉल, फुल टॉस चेंडू आणि चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेचा भेद घेतोय. पंचांचा इशारा, इट्स अ बीमर आणि षटकार. बॅक टू बॅक दुसरा हा. इथे टाकलेला बॉल, मोठा फटका जो मात्र खेळला गेलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूरवरती. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढती जाऊन पोहोचेल ती 25 या धावसंख्येवर. या स्पर्धेमध्ये नियम आहे, तुम्ही डायरेक्ट पारितोषिक देऊ शकता, लावू शकत नाही. जर 2 षटकार मारले, तुम्हाला वाटलं की 500 रुपये द्यायचे तर ते घेतले जातील. अगोदर नाव कुणाचं घेतलं जाणार नाही. इथे टाकलेला बॉल, फुल टॉस मात्र पाहायला मिळतोय. सुरेख प्रकारचा फटका. क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. समालोचन कक्षाच्या समोर कुणीही थांबणार नाही याची मात्र विनंती आहे सर्वांसाठी. एक धावेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 26 धावा. धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात 26 ऑन द बोर्ड. 26 धावा. बॅटर आपण पाहिला केतन, ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आले, एक डबल आली, एक सिंगल आली, ज्याने 5 चेंडूंचा सामना केला आणि 5 चेंडूंमध्ये तब्बल धावा बनवल्या गेल्या त्या 15. 300चा स्ट्राईक रेट जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. जयेश गोलंदाजी मार्कवर तयार होतील. स्ट्रायकर एंडवर अंकित आपण पाहतो. अंकितच्या बॅटमधून देखील 2 चौकार आलेत. इथे टाकलेला बॉल, सेन्सिबल क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. धावा या षटकामध्ये आल्या. सिंगल डबल जे मात्र घेतली जाते. एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 28 या धावसंख्येवर 36चा पाठलाग करायचा. शेवटचे 13 चेंडू शिल्लक, 8 धावांची आवश्यकता. दुसरी मॅच आपण मैदानामध्ये पाहतोय. यानंतर खाटेगर, मोर्या खाटेगर आणि त्यांना फाईट करेल आंबेडेंबे.
इथे टाकलेला बॉल सुरेख प्रकारचा फटका बॅक टू द बॉलर हा फटका खेळला क्षेत्ररक्षक येथील बॉलवर एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या षटक क्रमांक दुसऱ्या मैदानामध्ये कंप्लीट 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29 बनवल्या 14.50 च्या सरासरीने शेवटचे चेंडू मैदानामध्ये 12 3.50 च्या सरासरीने धावा बनवायच्या 7 संधी डीजे ऑपरेटरला थँक्यू सर्व प्रेक्षक वर्गासाठी विनंती असेल प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा खऱ्या अर्थानं केंद्रबिंदू आहे परंतु सर्वांना विनंती आपल्या ज्या 2 व्हीलर असतील 4 व्हीलर असतील त्या रस्त्यावर पार्क करू नका बाजूला पार्क करा कारण तिथे मोठ्या गाड्या आल्यानंतर थोडासा प्रॉब्लेम होतो विनंती असेल सर्व प्रेक्षक वर्गासाठी ही विनंती आहे आपल्या 2 व्हीलर्स आपल्या 4 व्हीलर्स रस्त्यावर पार्क करू नका थोड्याशा बाजूला पार्क केल्या तर आमच्या संयोजक कमिटीला मदत होईल इथे टाकलेला बॉल सुरेख प्रकारचा चेंडू चांगला फटका अंकितच्या पाडमधून आपल्याला पाहायला मिळतो एक धाव आली दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही या शेवटचे 11 बॉल शिल्लक आणि 11 बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता टीम शेलारीला 36 धावांचा पाठलाग करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते मुख्य पंचांच्या भूमिकेत मुन्ना पठाण सर स्क्वेअर लेग पंच प्रवीण विशे सर तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये कुणाल पेनकर सर आपल्याला पाहायला मिळतात तिन्ही पंचांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष असं स्वागत 30 ऑन द बोर्ड 7 धावांची आवश्यकता 11 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे गोलंदाजी मार्कवर आपण अकबर या खेळाडूला पाहतोय अकबरची कामगिरी कशा प्रकारे राहील दुसऱ्या बाजूला केतन आक्रमकता धारण करतोय चांगला चेंडू चांगला बॉल इथे तळला या प्रकारच्या गोलंदाजीची तुम्हाला आवश्यकता मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल ना तर या प्रकारचे चेंडू टाकणं आवश्यक आहे आणि सध्याच्या घडीला अकबरने आतापर्यंत 2 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे शेवटचे 10 चेंडू 6 धावांची आवश्यकता इथे टाकलेला चेंडू लाईन लेंथ इथे खराब आहे तेच पंचांनी दर्शवलं फाईटच्या रूपाने एक सिंगल येते एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 31 31 या धावसंख्येवर 5 धावांची आवश्यकता शेलारी या टीमला स्टार 11 कांदारेच्या विरोधामध्ये इथे प्रत्येक सामना डू ऑर डाई आहे इथे तुम्ही पराभूत झाला डबल कव्हर धावसंख्या 32 32 इथे टाकलेला बॉल सुरेख प्रकारचा फटका जो मात्र पाहायला मिळतो क्षेत्ररक्षक येथील बॉलवर सोनारपाडा टीम आणि गडगे आंबेडे टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल आपण ताबडतोब संपर्क करा पहिली इनिंग झाल्यानंतर लगेचच आपण टॉस करणार आहोत रिपोर्टिंग करणं आवश्यक असेल डबल कव्हर धावसंख्या वाढेल 34 34 धावा विजयासाठी 2 धावांची आवश्यकता टीम शेलारीला स्ट्रायकर एंडवर बॅटर आपण पाहतोय केतन चांगलं क्रिकेट इथे टाकलेला बॉल सुरेख प्रकारचा फटका जो मात्र पाहायला मिळतो 1 धाव आली दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल का ते आपल्याला पाहायचंय 1 धाव आली एका धावेच्या मदतीने स्कोर आर लेवल विजयासाठी एका धावेची आवश्यकता यानंतर होणारा सामना खाटेकर त्यांना फाईट करेल आंबे टेंबे आणि त्यानंतर होणारा सामना सोनारपाडा त्यांना फाईट करेल टीम गडगे आंबेले दोन्ही टीमचे कॅप्टन सोनारपाडा आणि गडगे आंबेले टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती आपण संपर्क करा आयोजकांशी सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक येथील बॉलवर आणि हा विजयी धाव इथे मिळवत असताना बॅटर आपल्याला अंकित पाहायला मिळतोय वेल प्लेड टीम शेलारी 10 विकेट्सने मोठा विजय नोंदवत असताना या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते हडलक टीम स्टार 11 कांदारे सोनारपाडा आणि गडगे आंबेले टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती आपण ताबडतोब संपर्क करा यानंतर होणारा सामना खाटेकर त्याला सोनारपाडा टीमचे कॅप्टन आणि